मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। हिंगोलीत भगवा वादळ, जरांगेंनी गाजवली सभा। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात हिंगोलीत मराठा समाजाची भव्य शांतता जनजागृती रॅली दिनांक 6 जुलै रोजी पार पडली। जरांगेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाज या रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। हिंगोली शहरात यावेळी जणू भगवं वादळ आलं होतं। सरतेशेवटी या रॅलीची सांगता करताना जरांगेंची सभा पार पडली। यावेळी मनोज जरांगेंनी बोलताना सरकार आणि भुजबळांवर सडकून टीका केली। सोबतच मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा नेमकी काय असणार याबाबत भाष्य केलं। जून महिन्यात आमरण उपोषणाला जरांगे बसले असता सरकारच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं होतं। पुढे 13 जुलैला सरकारला जरांगेंनी दिलेली मुदत संपत आहे। सरकारने 13 तारखेपर्यंत सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्यास सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे जरांगे म्हणाले। 13 तारखेनंतर आमचं आंदोलन सरकारला झेपणार नाही असा इशारा यावेळी सरकारला दिला। त्यामुळे निर्धारित वेळेत सरकार नेमकं काय हालचाल करेल यावर मराठा आंदोलनाची दिशा अवलंबून असणार आहे। महाराष्ट्रातला मराठा व्यवस्था सुद्धा शेती, विदर्भातल्या मराठ्यांचा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा रुपये व्यवहार होत आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।